लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत. जी दादांनी काल सांगितलेलं आहे. पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय, परवा बी रत्नागिरी, आपण आता शिर्डीला करतोय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे. आजचा दिवस महत्त्वाचा असून महिन्याची सुरुवात लाडक्या बहिणींसाठी गोड बघायला मिळत आहे. अखेर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आम्ही पैसे आता वाटपाला सुरुवात करत आहोत असे आदेश व अशी माहिती सरकारने आता जाहीर केलेली आहे. या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना अखेर तारीख फायनल झालेली असून आजचा दिवस आता लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाचा आहे. 12 जिल्ह्यात टोटल पैसे पूर्ण आता वाटपासाठी सरकारने अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. 15वा हप्ता 3000 रुपये सर्वांना मिळणार आहे. होय, दसरा भेट 1500, दिवाळी भेट म्हणून 1500, टोटल 3000 रुपयांची रक्कम बहिणीच्या बँक खात्यावरती येणार आहे. पण सरकारने सांगितलं आहे सर्वात आधी पैसे जे आहेत ते आम्ही वाटप करत आहोत ते 12 जिल्ह्यामध्ये. सर्वात आधी 12 जिल्ह्यात हे पैसे वाटप होतील. त्यानंतर उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आम्ही पैसे देणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता कोणत्याही लाडक्या बहिणीला कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटल हप्त्याची रक्कम आता सोडण्यात येणार आहे. एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आपण लाडक्या बहिणींसाठी म्हणू शकतो. तर चला, आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होत आहे, कुणाला किती रुपये रक्कम मिळणार, सर्व काय आता सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. म्हणजे कसं लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात आधी अपडेट बघायला मिळेल. व प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा, म्हणजे की तुमच्या जिल्ह्यात कधी हप्ता जमा होईल ती माहिती आपण देणार आहोत. तर चला बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता, अखेर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली असून आता प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. या ठिकाणी जर विचार केला तर आता पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देत आहे. यामध्ये आता जिल्ह्यांची यादी आलेली असून या ठिकाणी बघा, सरकारने सांगितलं आहे की तारीख फायनल झालेली असून 12 जिल्ह्यात आम्ही आता पैसे टाकण्यास सुरुवात करत आहोत. व आता यादीमध्ये सरकारने 12 जिल्ह्यांची नावे टाकलेली आहेत. जर आता या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला काळजी व कसली चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाहीये असं जरी आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार येथे सांगितलं आहे कोणी काळजी करत बसू नका. पूर्ण पैसे आता वाटपाला सुरुवात होत असल्याने सर्वांना सरकारकडून दिलासा मिळणार आहे. दिवाळी दसरा भेट म्हणून 15वा हप्ता डायरेक्ट आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होईल व येणारी हप्त्याची रक्कम 1500 नसून 3000 रुपये लाडक्या बहिणीनो तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहेत. आता हे 12 जिल्ह्यात पूर्णपणे सर्वात आधी पैसे जमा होणार असल्यामुळे या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला सध्या चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर चला, आता तुम्हाला कोणती 12 जिल्हे आहेत त्यांची नावे सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का नाही. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट 3000 रुपये कोणत्याही क्षणी जमा होऊन जातील. तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. व सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता तुम्हाला एक काम करायचं आहे, म्हणजे 1500 नाही तर 3000 रुपये हप्ता मिळेल. आता तुम्हाला 1500 हप्ता पाहिजे की 3000 रुपये पाहिजे हे आता तुम्हाला ठरवायचं आहे. जर तुम्हाला पण हप्त्याची रक्कम 3000 रुपये पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेले काम करा, कारण आता दिवाळी दसरा असल्यामुळे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 रुपये डायरेक्ट हप्ता सरकार वाटप करणार आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले काम तुम्हाला फक्त पूर्ण करून घ्यायचं आहे. ते काम पूर्ण केलं की तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व पहिल्या यादीत नाव आलं की सर्व बहिणीला 1500 नाही तर 3000 रुपये हप्ता मिळणार आहे. मग आता 3000 रुपये हप्ता मिळवण्यासाठी जे काम करायचं आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, आता त्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार आहे ते हप्ता वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी बघूयात. त्यानंतर 3000 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल त्या जिल्ह्यांची देखील यादी व कोणतं काम करायचे ते लगेच तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी बघा, आता जिल्ह्यांची यादी आलेली असून लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. तर या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार सरकारने आता या ठिकाणी स्पष्टपणे जिल्ह्यांची नावे जाहीर केलेली आहेत. तर पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून लातूर जिल्ह्याचं नाव आता यादीत आलेलं आहे. 12 जिल्ह्यांच्या यादीत लातूर जिल्ह्याचं पण नाव असून लातूर जिल्ह्यातील पण सर्व बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम ही जमा करण्यात येणार आहे, रक्कम वाटप करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. 1500 रुपये हप्ता नाही तर डायरेक्ट आता 3000 रुपये जमा होणार आहेत. दसरा दिवाळी निमित्त मोठं गिफ्ट 3000 रुपयांचा लाडक्या बहिणीला सरकार देणार आहे. त्यामुळे आता बहिणींना काळजी करायची नाहीये व आता कसलीही चिंता व आता तुम्हाला काही करण्याची गरज पडणार नाहीये. तर यामध्ये यादीमध्ये 12 जिल्ह्यांचं नाव आता आलेलं असून त्यात लातूर जिल्ह्याचं पण नाव आपल्याला बघायला मिळत आहे. यानंतर अजून बरेच जिल्हे आहेत की त्या ठिकाणी देखील आता पूर्णपणे लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात पैसे वाटप करण्यात येणार आहे. तर चला, अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी डायरेक्ट आता 3000
3000 रुपयांच्या जिल्ह्यांची पण नावे आता बघूयात। तर इकडे बघा आता पुढील यादी देखील आलेली असून लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहेत त्यांचा मोठा फायदा होणार असून त्यांचा फायदा होणार आहे 1500 ऐवजी त्यांना 3000 रुपये मिळणार आहेत। जर तुम्हाला पण आता 3000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। 1500 ऐवजी डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये हप्ता तुम्हाला पण मिळून जाईल, कारण सरकार आता ही रक्कम वाटप करत आहे। तर आलेल्या माहितीनुसार आता यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा बीड जिल्हा। तर इकडे बघा या बीड जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम आता वाटप होणार आहे। बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता डायरेक्ट पैसे सोडण्यात येणार असून आता 1500 रुपये तर तुम्हाला मिळतीलच, मात्र अजून 1500 मिळणार आहेत। टोटल 3000 रुपये मिळणार आहेत। दसरा भेट 1500, सप्टेंबर हप्ता 1500, टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात आता सोडण्यात येणार असल्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो। लाडक्या बहिणीला चांगली खुशखबर मिळू शकते असं देखील म्हटलं तरी काही हरकत नाहीये। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी आता सरकारने आणलेली आहे, त्यामुळे काळजी करत बसायची नाहीये। आता फक्त आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे 3000 रुपये तर 100% मिळूनच जातील। तर चला यामध्ये आता बीड जिल्ह्यात देखील आलेला असून 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये बीड जिल्ह्याचं पण नाव सरकारने आता घेतलेलं आहे। याही ठिकाणी टोटल रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे आता वाटप होईल, त्यामुळे काळजी चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी दिलासा देणारी आनंदाची खुशखबर ही आता समोर आलेली आहे। तर चला आता पुढचे जिल्हे आपण बघूयात, अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार आहे त्यांची पण यादी आपण पाहूयात। तर इकडे बघा आता फक्त तुम्हाला लक्ष देत चालायचं आहे। मोठी खुशखबर तर आलेली आहे। तर या ठिकाणी बघा पुढील तारीख फिक्स झालेली आहे असून 12 जिल्ह्यात पैसे वाटपाची तारीख ही फायनल फिक्स झालेली आहे। आता पैसे येणार म्हणजे येणार असं सरकारने सांगितलं आहे। एकनाथ शिंदे म्हटलं की आता 15वा हप्ता लाडक्या बहिणीच्या माता भगिनींच्या बँक खात्यात आम्ही सोडणार आहोत, त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करायची नाहीये व कसलीही चिंता आता करत बसायची नाहीये। तर लाडक्या बहिणींनो ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता तुमच्यासाठी आपण म्हणू शकतो, तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर म्हणू शकतो। त्यामुळे आता बऱ्याच लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। यामध्ये बघा पुढील क्रमांकाचे जिल्हे सरकारने जाहीर केलेले असून पुढील क्रमांकाचे जिल्हे सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेले आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी सरकारने आणलेली आहे। यामध्ये बघा पुढील क्रमांकाची यादी आलेली असून आता तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का नाही आता ते बघण्यासाठी फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तर या ठिकाणी बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला असून नांदेड जिल्हा पण आपल्याला बघायला मिळत आहे। या नांदेड जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता डायरेक्ट हप्ता सोडण्यात येत असून पूर्ण रक्कम ही आता जमा होणार आहे, त्यामुळे आता कसली काळजी व आता चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी आनंदाचा निर्णय जाहीर झालेला आहे। तर या ठिकाणी बघा तारीख फायनल नांदेड जिल्ह्यासाठी पण झालेले असून पूर्णपणे पैसे आता नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत। पूर्ण रक्कम ही आता वाटप करण्यात येणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे। यामध्ये इकडे बघा नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती आम्ही हप्ता टाकत आहोत असं सरकारने सांगितलेलं असून आता 3000 रुपये पूर्णपणे या जिल्ह्यात पण सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येतील, सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येतील। ही सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणीसाठी आपण बोलू शकतो। यानंतर इकडे बघा गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील टोटल रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती वाटपाचा मार्ग हा सरकारच्या माध्यमातून मोकळा झालेला आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे, त्यामुळे आता काळजी करत बसायची नाहीये, कसलीही चिंता करत बसायची नाहीये। तर चला पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहिणींचा हप्ता जमा होत आहे पुढील जिल्ह्यांची देखील यादी बघूयात। आता राहिलेला फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे दसरा भेट 1500, दिवाळी भेट 1500, टोटल हे 3000 रुपये हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी कोणतं काम करायचे ते तुम्हाला सांगणार आहे। तर चला बघूयात। तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे। आता कुणीही काळजी करत बसू नका, पूर्ण पैसे वाटपाला आता सुरुवात होत असल्याने सर्वांना सरकारकडून चांगला मोठा दिलासा मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो, कारण आता लाडक्या बहिणीसाठी एक मोठा आनंददायी निर्णय आता सरकारने जाहीर केलेला असून प्रत्येक लाडक्या बहिणीला आता एक मोठा दिलासा मिळण्याच्या मार्गावरती आहे। सरकारने सांगितलंय आता कुणीही काळजी करत बसू नका, पूर्ण पैसे वाटपाला आता सुरुवात होत असल्याने सर्वांना सरकारकडून दिलासा मिळणार आहे। 15वा हप्ता 3000 रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आम्ही या 12 जिल्ह्यात सोडत आहोत। त्यानंतर आता 12 जिल्ह्यात हप्ता वाटप झाल्यानंतर सरकार पुढच्या राहिलेल्या जिल्ह्यात पूर्णपणे पैसे वाटप करणार आहे असं सरकारने सांगितलेलं असून हे पैसे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होऊन जातील, त्यामुळे आता तुम्ही काळजी करत बसू नका। तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा एक सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय देखील आपण बोलू शकतो। यामध्ये आता पूर्णपणे यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली असून प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळत आहे असं देखील
सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी निर्णय झालेला आहे। यादीमध्ये आता बऱ्याच जिल्ह्यांची नावे आलेली असून आता फक्त लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघत चला, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही सर्व काय तुम्हाला बघायला मिळेल। कारण की आता पूर्णपणे पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप करण्याची तयारी आता जाहीर झालेली आहे। तर या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा पैसे वाटप होणारा जिल्हा आहे तो धाराशिव। तर इकडे बघा, आता धाराशिव जिल्ह्यात देखील आता पैसे वाटप होणार असून 12 जिल्ह्यांची लिस्ट आता एकत्रितपणे तुम्हाला वाचून दाखवत आहे। आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही व त्यानंतर लगेच आता 3000 रुपये रक्कम मिळवण्यासाठी सरकारने कोणती कामे सांगितली आहेत ती पण सांगतो। तेवढं जर काम तुम्ही केलं तर तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे हे 3000 रुपये देखील जमा होऊन जातील। तर चला लगेच यादी बघूयात। तर इकडे बघा, आता यादी पूर्णपणे स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो, काळजी तुम्हाला तर करण्याची गरज पडणार नाहीये, कारण तसा एक आनंदाचा दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय। तर आता यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचे जिल्हे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता जाहीर झालेले आहे। तर या ठिकाणी बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा पण सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला असून आता धाराशिव तर आहे। या धाराशिव जिल्ह्यात तर आता रक्कम पूर्णपणे मिळणारच आहे, त्यामुळे येथे तर काळजी करण्याचं कारण नाहीये। पूर्णपणे रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होऊन जाईल। तर या धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000 रुपये तर मिळणारच, मात्र 1500 रुपये ही आधी मिळतील दसरा भेट म्हणून, त्यानंतर 1500 दिवाळी भेट म्हणून लवकर त्यानंतर मिळतील। ही सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल। त्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश होणार आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकारकडून एक चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील आपण म्हटलं तरी हरकत नाही। एक महत्त्वाकांक्षी निर्णय आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी जाहीर झालेला आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाकांक्षी निर्णय आता स्पष्टपणे जाहीर झालेला आहे। यानंतर इकडे बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्ह्यात देखील आता पूर्णपणे पैसे वाटप होणार असून हिंगोली जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता ही रक्कम सोडण्यात येणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये आता दसरा दिवाळी भेट लवकरच जमा होईल। दिवाळी भेट 1500, टोटल 3000 रुपये हप्ता येऊन जाईल। त्यामुळे आता 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याचं पण नाव स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेलं आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी हिंगोली जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीसाठी आपण म्हणू शकतो। असा मोठा निर्णय सरकारने पहिल्यांदाच घेतला असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या असून सर्व लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो। त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करत बसू नका। तुमच्यासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे। तर या ठिकाणी बघा, 5 बँकांची लिस्ट आलेली असून इथे सांगण्यात आलेलं आहे की कोणत्याही लाडक्या बहिणीला कसली काळजी करायची नाहीये, काळजी चिंता करत बसू नका। सरकारचा मोठा निर्णय आता झालेला असून तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही ते जर बघायचं असेल तर लक्ष देऊन बघा। या ठिकाणी बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांकडे पैसे पाठवण्यासाठी 12 जिल्ह्यांची नवी यादी तयार करून सरकारने अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे। अधिकाऱ्यांकडे ज्या 12 जिल्ह्यांची नावे गेलेली आहेत त्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता सरकारने काम सुरू केलेलं असून पूर्ण पैसे लाडक्या बहिणींना आता जमा होतील। यानंतर बघा, सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला आता दिवाळी निमित्त बोनस म्हणून देखील आता जास्त हप्ता मिळणार आहे व दसरा निमित्त बोनस म्हणून देखील जास्त हप्ता मिळणार आहे। म्हणजेच की 3,000 रुपयांचे हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे आता तुमची काळजी चिंता आता संपलेली आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की तुमच्यासाठी मोठा आनंदाचा निर्णय सरकारने आता जाहीर करत तुम्हाला एक चांगला दिलासा दिलेला आहे। ही एक सर्वात मोठी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। तर यामध्ये बघा, आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते 6 जिल्हे आहेत व कोणत्या आता 9 बँक आहेत की त्या ठिकाणी पैसे आता सर्वात आधी जमा होतील। उर्वरित यादी आता लगेच सांगत आहे। त्यानंतर कोणतं काम करावं लागेल जेणेकरून 3000 रुपये हप्त्याची रक्कम येईल ते देखील आता बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीची चिंताही दूर झालेली आहे। लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे। तर या ठिकाणी बघा, सरकारने पुढच्या जिल्ह्यांची यादी पाठवलेली असून इथे सांगितलं आहे की कोणीही काळजी करत बसू नका। पूर्ण पैसे वाटपाला आता सुरुवात होत असल्याने सर्वांना सरकारकडून चांगला दिलासा मिळणार आहे। 15वा हप्ता 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होणार आहे। त्यामुळे काळजी चिंता करत बसण्याची गरज माता भगिनींना पडणार नाहीये। असा एक मोठा दिलासा देणारा आनंददायी निर्णय सरकारने घेतलेला आहे। तर या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार पुढील
क्रमांकाच्या याद्या स्पष्टपणे सरकारने जाहीर केलेल्या असून या ठिकाणी सर्व माहिती आलेली आहे। मात्र एक चिंताजनक बातमी म्हणजे ई-केवायसीच्या फेऱ्यात लाडकी बहीण आता अडकलेली आहे। ई-केवायसी केले नाही तर हप्ता मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद होणार असल्याची माहिती जाहीर झालेली असून ई-केवायसी करून घ्या। जर ई-केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो व तुम्हाला दिलासा मिळणार नाहीये। मग आता ई-केवायसी कशी करायची व नाही केली तर काय होईल व कधीपर्यंत करावी लागेल जेणेकरून आपल्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम जमा होईल, त्यासाठी आता लक्ष देऊन फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुमचा खूप मोठा फायदा नक्की होणार आहे, तुम्हाला नक्कीच चांगला दिलासा मिळणार आहे हे देखील लक्षात घेऊ शकता। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यात रक्कम जमा होत आहे व ई-केवायसी कधी करावं लागेल व आता 3000 रुपये जास्त रक्कम मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल एका मिनिटात सांगत आहे। आता राहिलेला एका मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे यादी माहिती सर्व काही स्पष्टपणे जाहीर झालेली असून लाडक्या ताईंच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हप्ता जमा होणार आहे। आता बघा 3 टप्पे सरकारने जाहीर केलेले असून आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे। आता 12 जिल्ह्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे जमा झाल्याचे मेसेज येतील, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, आता तुम्हाला काळजी व कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। तुमच्यासाठी आनंददायी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी आता मोठ्या प्रमाणात खुश झालेल्या आहेत। लाडक्या बहिणीला मोठ्या प्रमाणात आता दिलासा मिळालेला आहे असं देखील म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार त्यानंतरचा जिल्हा जालना जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलेलं असून या जालना जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता हे वाटप होणार आहे, त्यामुळे कसली काळजी चिंता आता तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नसून जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून आता तुमच्यासाठी मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता जाहीर झालेला आहे। तर या ठिकाणी बघा 1500 रुपये दसरा भेट, दिवाळी भेट 1500, टोटल सप्टेंबरच्या हप्त्याची रक्कम माता भगिनींच्या बँक खात्यात येऊन जाईल, त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला त्यानंतर आता कोणतं काम करायचंय आता बघूयात। हे जर काम तुम्ही केलं तर डायरेक्ट 3000 रुपये 100% मिळतील। जर तुम्ही हे काम केलं नाही तर मग थोडासा उशीर लागू शकतो, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। तर चला बघूयात। तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, इथे पुढे काय सांगितलं आहे, काळजी चिंता करत बसू नका, सरकारचा मोठा निर्णय झालेला असून तुम्हाला यादी बघायची असेल तर आता लक्ष द्या। आता आलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी पैसे पाठवण्यासाठी पूर्णपणे 12 जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रक्रिया आता सुरू केलेली आहे। आता कोणत्याही क्षणी कोणत्याही तासात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। यामध्ये आलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी आता काय सांगितलंय तर बघा, ते म्हटले की आता आम्ही 12 जिल्ह्यात पैसे वाटप करत आहोत। 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज कोणत्या क्षणी जर तुम्हाला हा मेसेज आला तर समजून जायचं आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत। मग प्रत्येक बहिणीला काळजी करायची नाहीये, चिंता करायची नाहीये, कारण आम्ही मोठा निर्णय जाहीर केला असं त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता काळजी व चिंता तुम्ही करत बसू नका, तुमच्यासाठी मोठा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो, जर आता काय अपडेट आले, पैसे वाटप होण्याबाबत काही नवीन निर्णय जाहीर झाला तर लवकरच बातमी दिली जाईल। त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे हप्त्याचे पैसे कधीपर्यंत जमा होतील त्याबाबतची माहिती देऊ। तसेच एक आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींनो, आता दसरा दिवाळी भेटीचे पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत, यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला दिलासा मिळू शकतो। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।